सर, वरणगावात आज एक वेगळी चर्चा पाहायला मिळते की तुम्ही रक्षाताईंच्या वाढदिवसाचा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। त्यांच्या बॅनरवरती तुमचा फोटो आहे, त्या बॅनरमध्ये संजय सावकार यांचा सुद्धा फोटो आहे। काय सांगाल सर? ती जे बॅनर लावलेलं आहे ते बॅनर आपल्या या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संपूर्ण नगरपालिकेच्या वतीने त्या माध्यमातून याच्यात दिलेल्या आहे। त्याकरता केंद्रीय मंत्र्यांना शुभेच्छा देणं, आपल्या खासदारांना शुभेच्छा देणं काही गैर नाही आहे। किंवा माननीय मंत्री महोदय संजय सावकारे साहेब या मतदारसंघाचे आमदार आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहे। त्याबरोबर तिच्यात आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे जे फोटो आहे त्या फोटोनुसार शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे जे मंत्री महोदय असतात ते काही कोणत्या एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण जनतेचे असतात आणि त्या जनतेचे असतात, त्या जनतेचे लोकप्रतिनिधीमधून नगरपालिकेच्या वतीने इथे शुभेच्छा त्यांना खासदार महोदयांना रक्षाताईंना इथे दिलेल्या आहे। त्यात काही गैर नाही आहे। पण ते वेगळ्या पक्षात होते, तुम्ही अपक्ष लढला होता, त्यामुळे वेगळी चर्चा वरणगावात होते। या चर्चेकडे कसं पाहताय? लोकांनी मला अपक्ष म्हणून निवडून दिलं, त्यांनी मला त्यावेळेस तिकीट दिलं नाही, त्यांनी मला पाडण्यासाठी जीवाचा आटाकाटा केला। या वरणगाव शहरात मोठमोठ्या सभा घेतल्या, त्याचंही मनामध्ये दुःख आहे, परंतु ते दुःख कितीपर्यंत घेऊन चालणार आहे? शेवटी गावाचा विकास करणं आहे, शेवटी सर्वांना बरोबर घेऊन चालणं। आता वरणगावच्या नगरपालिकेमध्ये 14 भाजपाचे आहे, तिच्यातले जुन्या अरुणाताई वगैरे हे झाले, यांनी आम्ही बरोबर काम केलेलं आहे। त्याकरता मन कुठेतरी जुळलेले असतात, ते मन काही तुटलेले नसतात। शिवसेनेच्या 5 आहे, शिवसेना म्हणजे आमचा मित्रपक्ष आहे, आदरणीय गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील साहेब, मिलिंद भाऊ मेढे त्यांच्यामध्ये आहे। त्याकरता ते 5 आणि 2 राष्ट्रवादीचे आहे ते आपलेच आहे। त्याकरता नगरपालिकेत आल्यानंतर पक्ष हा बाहेर राहतो आणि शेवटी गावाचं हित हे महत्त्वाचं असते। त्याकरता गावाच्या हितासाठी मी तर पहिलेच सांगितलं, ज्यावेळेस इथं पदग्रहण समारंभ या प्रणांगणात झाला, गावाच्या हितासाठी, गावाच्या विकासासाठी मी कोणाची पाया पडायला तयार आहे। विकासासाठी, मी स्वतःसाठी नाही की सुनील काळेला वाचवा आणि सुनील काळेला कुठे अभय द्या, याच्यासाठी मी कोणाच्या पाया पडणार नाही, परंतु गावाच्या विकासासाठी, माझ्या गावाचा फायदा कुठे होईल, माझं गाव मागे जाता का म्हणे, ज्या विश्वासाने लोकांनी मला त्या पदावर फुकट, साधी गोष्ट नाही आहे, आज माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला जनादेश मिळाला आहे फुकटाचा आणि 3 घागरी भरून लोकांनी पैसे दिले आहे। साधी गोष्ट नाही आहे। या हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये मला असं वाटते ही पहिली घटना असेल की फुकटामध्ये लोकांनी, माझ्या वरणगावकरांना मी मनापासून सॉलिड करतो, त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो की अशी लोकशाही, असे मतदार जिवंत आहे। म्हणून जे काही उभरतं राजकीय नेतृत्व असेल की ज्याला असं वाटत असेल मला गावाचा विकास करायला, मला वार्डाचा विकास करायचा आहे, त्यांनी बिनधास्त पुढे यावं, मी त्यांच्यासोबत राहणार याच्या पुढे, त्या कर्तृत्ववान लोकांच्या बरोबर त्या माध्यमातून विचारामध्ये राहील आणि वरणगाव येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं आदर्श वरणगाव कसं घडवेल। मनात जर कधी खुनगाट जर असली तर काही होते आणि मारून धपटून जर कधी त्याला निवडून दिला आणि त्याला ऐकला आणि त्याला जर कधी कामच करता येत नसतील या सभागृहात, तर त्याला काही अर्थ नसतो त्या विषयाला। त्याकरता कर्तृत्ववान लोकांच्या मागे यापुढे सुनील काळे त्या माध्यमातून पाठीशी उभा राहणार आहे आणि मी डोक्यातनं आता काढून टाकलं माझ्याशी कोणाशी वैर होता, काय होता, मी माझ्या गावाच्या विकासासाठी कोणाची पाय पडायला तयार आहे। शेवटी माझं गावाचे हित, माझ्या गावाची 60,000 जनता ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे। माझा परिवार जेवढं मी प्रेम करतो तसंच प्रेम मी माझ्या वरणगावच्या जनतेवर त्या माध्यमातून करतो। वरणगावच्या जनतेला मी माझा परिवारातला सदस्य मानतो। त्याकरता या परिवारासाठी, हे परिवाराचं भलं कुठे होईल त्यासाठी मी काही त्या माध्यमातून करायला तयार आहे, कोणाच्याही पाया पडायला तयार आहे, परिवाराच्या हिच्यासाठी, माझ्या स्वतःसाठी नाही।